डाळिंबामधील संजीवकांचा वापर. डाळिंब लागवडीचा बराच विस्तार महाराष्ट्रामध्ये झाला आहे आणि अजूनही होत आहे. लागवडीखाली क्षेत्र वाढीबरोबरच अधिक उत्पादन घेण्याची स्पर्धाही वाढली. यासाठी अनेक बाबींचा आणि तंत्राचा वापर सुरू झाला. यामध्येच उत्पादन वाढीसाठी संजीवकांचा वापर सुरू झाला. कारण अत्यंत सूक्ष्म प्रमाणात संजीवकांचा वापर करून त्याचा फायदा फार मोठा असतो. परंतु संजीवके ही जेवढी फायद्याची असतात तेवढीच ती धोक्याचीही असतात. त्यांच्या वापरात किंवा प्रमाणात चूक झाली तर फायद्याऐवजी मोठे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून शेतकरी राजा संजीवकांचा वापर करण्यापूर्वी संजीवकांची सखोल माहिती करून घेणे आवश्यक आहे. पीक संजीवके म्हणजे सेंद्रिय पदार्थ असतात की जे अतिशय कमी प्रमाणात वनस्पतीवर फवारल्यास ते वनस्पतीच्या वाढ व विकासात आमूलाग्र बदल घडवून आणतात. वनस्पतीच्या वाढ विकासात आमूलाग्र बदल घडवण्यात तेवढाच तोलामओलाचा हिस्सा संजीवकांचा देखील असतो. संजीवके निर्माण करण्याची क्षमता निसर्गतः फक्त पिकात असते. बहुतांशी जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्बनत्र यांचे प्रमाण व हवामान योग्य नसल्यास ही संजीवके वनस्पतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात तयार होत नाहीत. त्यासाठी कृत्रिम संजीवकांची फवारणी करून ती उणीव भरून काढता येते. संजीवकांमध्ये अनेक पोटभेद आहेत. त्यापैकी ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, सायटोकायनिन्स आणि ग्रोथ इन्हिबिटर्स या गटातील संजीवकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्रमुख गटातील पीक संजीवकांची उदाहरणे व कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. ऑक्झिन्स. वनस्पतीमध्ये शेंड्याखालील भागात तसेच मुळांमध्ये आढळणारे सर्वात महत्त्वाचे संजीवक होय. बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यास मदत करणे, रोपास किंवा कलमास मुळे फुटण्यास मदत करणे, वनस्पतीचे उंची वाढविणे, झाडावरील फुलांची संख्या वाढविणे, फुलांमध्ये फळधारणेची क्षमता वाढविणे, झाडातरील फळगळ थांबविणे, उती संवर्धनातून रोपे तयार करणे व तणांचे नियंत्रण करणे यासारखी फायदेशीर कार्ये या गटातील संजीवके पार पाडत असतात. 2. जिब्रेलिन्स. वनस्पतीमध्ये आढळणारे दुसरे महत्त्वाचे संजीवक होय. सर्वप्रथम जिब्रेल्ला फुजिक्युरॉय या बुरशीजन्य निर्माण केले आहे. वनस्पतीमध्ये शेंड्याकडील भाग, नवीन पालवी आणि बियाणे यामध्ये आढळून येते. वनस्पतीमधील पेशींची वाढ करणे, बियाण्यातील उगवण क्षमता वाढविणे, परणे रुंदीकरणास मदत करणे, फुलांची संख्या वाढविणे, फळधारणाची क्षमता वाढविणे तसेच फळांची जोमदार वाढ करणे यासारखी कार्ये ही संजीवके पार पाडतात. उदाहरण Ga-33. साटोकायन्सिस. वनस्पतीमधील सर्व भागात आढळणारे हे संजीवक प्रामुख्याने पेशी विभाजनाचे कार्य करते. वनस्पतीमध्ये पेशींचे रूपांतर भागामध्ये करणे, ऑक्झिन्स वर्चस्व कमी करणे, बियाण्याची सुप्तावस्था भंग करणे, झाडाची होणारी पानगळ थांबविणे किंवा लांबविणे, तसेच उती संवर्धनामध्ये उत्तीपासून रोप तयार करण्यास मदत करणे ही कार्ये या गटातील संजीवके पार पाडतात. 4. ग्रोथ इन्हिबिटर्स. यामध्ये ॲब्सोसिक ॲसिड व इथिलीन या संजीवकांचा समावेश होतो. ही संजीवके वनस्पतीमध्ये कळी, फळे व बिया यामध्ये जास्त प्रमाणात असतात. वनस्पतीचे फाजील वाढ रोखणे, झाडावरील पानगळ घडवून आणणे, बियाण्यास सुप्तावस्थेत घेऊन जाणे, ऑक्झिन्स व जिब्रेलिन्स यांच्या कार्यात अडथळा आणणे, फळास लवकर पक्वता आणणे, फळास आकर्षक रंग यासारखी कार्ये ही संजीवके पार पाडत असतात. उदाहरणे ॲब्सेसिक ॲसिड, क्लेरोमेक्काट, सायकोसिल, इथ्रेल, इथेनॉल इ. संजीवकांच्या अस्तित्वामुळे पर्णांच्या पृष्ठभागावरील पर्णछिद्रे अधिक प्रमाणात उघडली जाऊन पर्णोत्सर्जन वाढते. त्यामुळे वनस्पतीमधील चयापचयाच्या क्रिया वाढतात तसेच पर्णोत्सर्जन वाढल्यामुळे मुळांकडून पाणी शोषून घेण्याची क्रिया वाढते.
त्यामुळे वनस्पतीला लागणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक अशा रंगद्रव्यांचे प्रमाण वाढते. वनस्पतीमधील प्रथिने व शर्करा यांचे प्रमाण वाढते. पानांचे क्षेत्रफळ वाढून पाने रुंद व मोठी होतात. पेशी विभाजनाचा वेग वाढून वनस्पतीची उंची व रुंदी वाढते. यामध्ये वनस्पतीची पर्णे व फळे जोमदार वाढतात. संजीवकामुळे वनस्पतीची अवर्षणास, अति उन्हाळा व अति थंडीस तसेच रोगास प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. संजीवकांमुळे रासायनिक खताच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण झालेले वनस्पतींमधील दोष सुधारू शकतात. हवामान बदलामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे फळांचा आकार वाढत नाही. अशावेळी ही प्रतिसाद देत नाहीत. अशा वेळी संजीवकाचा वापर उपयुक्त ठरतो.